नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दोन चलातील रेषीय समीकरणाचा आलेख म्हणजेच ग्राफ ऑफ अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर आपण एक उदाहरण घेऊया. 2x - y = 4 हे एक समीकरण आहे. त्याला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. हे 2x आहे ते आपण उजव्या साईडला घेणार आहोत. मग इथं ह्याचं चिन्ह आहे तर इथं धन आहे म्हणजेच प्लस आहे, तर इथं मायनस होईल. आणि हे -y आहे ते तसंच असेल. मग आपल्याला इथं मायनस नको. मग आपण ह्या पूर्ण समीकरणाला आपण इथं -1 ने गुणणार आहोत. मग इथं गुणल्यावर मायनस मायनस प्लस होणार. त्याच्यानंतर इथला मायनस मायनस हा पण प्लस झाला. मग आपण हा 2x आहे तो इथं पुढे लिहिला आहे आणि इथं मायनस झाल्यावर आपण -4 मागे लिहिला. तर मग आपल्याला इथं x आणि y या चलाचे आपल्याला 4 किमती घ्यायच्या आहेत. त्या कशा तर आपण पाहूया. 4 किमती घेतल्यानंतर आपल्याला हा एक आलेख काढायचा आहे. मग x, y इथे पहिली किंमत इथं असेल, त्याच्यानंतर इथे दुसरी, इथं आपण चौथी घेऊया. मग आपण इथं हे एक समीकरण तयार केलेलं आहे. मग इथं जर y = 2x - 4 जर आपण x ची किंमत 0 ठेवली तर आपल्या इथं आन्सर काय येणार. इथं x ची किंमत 0 ठेवली, ह्यांचा गुणाकार झाल्यावर किती होणार. हे समीकरण 0 होईल. मग आपल्याला x ची किंमत 0 ठेवल्यावर y ची किंमत -4 भेटणार. चला मग इथं 0, त्याच्यानंतर इथं आपण y ची किंमत आपल्याला -4 भेटली आणि x आणि y चा आपल्याला कोऑर्डिनेट 0, -4 हा एक भेटला. त्याच्यानंतर जर आपण x ची किंमत 1 ठेवली तर y ची किंमत आपल्याला काय भेटेल. इथं जर आपण x ची किंमत 1 ठेवली तर आपल्याला y ची किंमत काय भेटणार. चला पाहूया. y = 2 गुणिले 1 -4. इथं किती आन्सर येतील. 2 आणि -4. मग आन्सर किती येतील. इथं 2 - 4 आन्सर -2 येईल. कारण की इथं जी मोठी संख्या आहे त्याचा चिन्ह येईल. मग इथं 2. तर आपल्याला इथं x ची किंमत 1 ठेवल्यावर y ची किंमत -2 येईल. मग x आणि y चा कोऑर्डिनेट काय येईल. 1, -2. जर आपण x ची किंमत 2 ठेवली तर y ची किंमत काय येईल. 2 गुणिले 2 -4 -4 2 गुणिले 2 4 आणि हे -4. मग आन्सर इथं 0. मग आपल्याला काय भेटणार. इथं जर आपण x ची किंमत 2 ठेवली तर आपल्याला y ची किंमत 0 भेटणार. मग 2, 0. जर आपण x ची किंमत 3 ठेवली तर y ची किंमत काय भेटणार आपल्याला. आपण 2 गुणिले 3
4 2 गुणे 3 मग 6 -4 मग मोठी संख्येचे चिन्ह आहे प्लसमध्ये मग आपण इथं 2ची जो चिन्ह आहे मोठ्या संख्येचा तो लिहिणार आहोत म्हणजे +2 मग आपल्याला जर आपण x ची किंमत 3 ठेवली तर y ची किंमत आपल्याला +2 भेटेल. चला तर मग इथं पाहूया आपण जर x ची किंमत 3 ठेवली तर आपल्याला y ची किंमत +2 भेटेल मग 3,2 हे आपल्याला किमती भेटलेल्या आहेत. तर आपण आता पाहूया आपल्याला x आणि y ची किंमत शोधण्याचे स्टेप्स काय आहेत. आधी आपल्याला पहिली स्टेप आहे आपल्याला x आणि y च्या 4 जोड्या शोधायच्या आहेत. ही पहिली पायरी आहे. दुसरी पायरी आहे आलेख कागदावर x आणि y चे अक्ष काढायचे आहेत. आलेख कागदावर x अक्ष व y अक्ष निश्चित करून बिंदू स्थापन करायचे आहेत. आणि तिसरी पायरी आहे सर्व बिंदू एक रेषीय यायला पाहिजेत. आता आपण इथं एक आलेख पाहतो जो आपण आता सॉल्व केला आहे. इथं आपल्याला बिंदू भेटलेले आहेत 0,-4 जो इथं आपण खाली काढला आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा बिंदू भेटलेला आहे 1,-2 त्याच्यानंतर 2,0 त्याच्यानंतर 3,2 हे आपल्याला 4 बिंदू भेटलेले आहेत. ते सगळे एका रेषेमध्ये आहे. ते आपण तिथून एक रेषा काढलेली आहे